नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चे काहीच दिवस शिल्लक राहिलेले असून नाशिकमधील प्रभागांमध्ये उमेदवारांची प्रचाराची गाडी जोरदार धावत आहे। नाशिकमधील प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नयना रवींद्र रामवंशी, गणेश चिंतामण चव्हाण, उर्मिला सुनील निरगुडे व प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव यांनी प्रभागातील प्रत्येक रस्त्यात गल्लोगल्ली पायपीट करत प्रभागाचा विकासाचा झेंडा हाती घेऊन घरोघरी नागरिकांच्या भेटी घेतल्या। प्रभागातील पायाभूत तसेच मूलभूत सुविधांचा अभाव, दैनंदिन नागरिकांच्या अनेक समस्या, पाणी, रस्ते, शिक्षण, वीज अशा अनेक समस्यांना मार्गी लावण्याचं आश्वासन उमेदवारांनी नागरिकांना दिले। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे समीकरण जुळवून स्वतःची ओळख पांढरे करणाऱ्या महाभागांपेक्षा जनतेसाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत असणारे आणि अडीअडचणींमध्ये आधारवड ठरविणारे शिवसेनेचे उमेदवार प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी करत यंदा परिवर्तन घडवण्याचा ठाम निश्चय मतदारांनी व्यक्त केलाय। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक। पाणी, गटार, रोड आणि गार्डनची हालत खराब आहे। इथं हे चारही पक्ष उमेदवार निवडून येतील अशी आणि एवढ्याची चांगली काम असल्यामुळे यांना निवडून द्यावा अशी मी नम्र विनंती करतो। कोण कोण उमेदवार आहेत? रामवंशी, निरगुडे, चव्हाण आणि जाधव। काम व्यवस्थित करतील तर हे सगळे लोक व्यवस्थित काम करतील आणि आम्हाला सगळ्याला हीच अपेक्षा आहे। निवडून देणार आणि तुम्ही आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे। नाव अश्विनी प्रशांत बडदिवे, मी इथली स्थायिक राहणारी आहे, नागरिक आहे। माझी अशी अपेक्षा आहे की नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, जे आपल्या प्रभागामध्ये छोट्या छोट्या ज्या दुरुस्ती आहेत, छोट्या ज्या कमतरता आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे। गार्डन, रस्ते, जे मुले शाळा सोडून नुसता मोबाईल घेऊन खेळतात त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे। त्याच्यानंतरून गार्डन, उद्याने यांचं परत सुशोभीकरण केलं पाहिजे। त्याच्यानंतरून महिलांसाठी छोटे उद्योग चालू केले पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना, आणि सुशिक्षित समजदार असे आणि बदल घडून आणणारे आम्हाला उमेदवार आहेत। जसे आता आमच्या प्रभागामध्ये उभे असलेले 4 जण, नयना रामवंशी, त्याच्यानंतर प्रवीण दादा, त्याच्यानंतरून निरगुडेताई, त्याच्यानंतरून चव्हाण दादा यांच्यासारख्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे। ते सगळेचे सगळे उमेदवार, त्यात 2 शिक्षक आणि 2 इंजिनियर आहेत, आणि सुशिक्षित उमेदवार असेल तर तो आपल्या समाजाला, प्रभागाला, सगळ्यांना, महिला असो, पुरुष असो, छोटे मुलं असो, सगळ्यांना पुढे घेऊन जायला मदत करतील। त्याच्यामुळं आपण अशा उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे, जसे आता शिवसेनेचे 4 उमेदवार आहेत त्यांना। नमस्कार। तुम्हाला आता जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून यावं, किंवा तुमचं मत काय की आपण तुम्हाला जो आहे मतदार आपला उमेदवार त्याच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत? काम व्यवस्थित झाले पाहिजे सगळ्यांनी, आणि कॉपरेशन पाहिजे त्यांचं नागरिकांशी, की येऊन ॲटलिस्ट विचारलं गेलं पाहिजे की काय तुमचं समस्या आहे, काय हे सगळं विचारलं गेलं पाहिजे, आणि व्यवस्थित कामं झाली पाहिजे, अडीअडचणी वॉर्डाचे बघितले गेले पाहिजे प्रभागाच्या। तुम्हाला काय वाटतं की कोण हे काम करू शकतात? कामं असं तर स्पेसिफिक सांगू नाही शकत उमेदवार कोण निवडून येईल, पण सगळ्यांनी विचार करून व्यवस्थित मतदान केलं पाहिजे, एवढंच की जे आपल्या फ्युचरमध्ये कामं होतील असं। लाडक्या बहिणीबद्दल खास करून महिलांचा कल लाडक्या बहिणींकडे जास्त आहे, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, अगदीच चांगलीच योजना काढलेली आहे लाडक्या बहिणीची। त्याच्या सर्वसामान्यांना त्याचा खूपच चांगला महिलांना फायदा होतोय लाडक्या बहिणीचा। योजना चांगली आहे, आणि महिलांचा विचार करून असेच काहीतरी चांगल्या व्यवस्थित रोजगार वगैरे निर्माण केला पाहिजे, सगळ्यांनाच मिळाला पाहिजे असं मला वाटतं। आले तर पाहिजे, शिवसेनेचं आहे तसं काम व्यवस्थित आहे, तर आले तर पाहिजे। मी डॉक्टर भाग्यश्री रामदास पागुल, प्रभाग क्रमांक 1 बोरगड इथे राहते। इथे माझं क्लिनिक आहे। तर आता जे उमेदवार आहेत शिवसेनेमध्ये, तर त्यांच्याकडून माझी एवढीच अपेक्षा आहे
की इथे मुबलक प्रमाणामध्ये आरोग्याच्या सेवा उपलब्ध नाही आहेत. रुग्णांच्या सेवा त्यांनी उपलब्ध करून द्याव्या. रुग्णांच्या जेवढ्या काही समस्या असतील तर त्या त्यांनी प्रामाणिकपणे सुधाराव्या आणि सॉल्व कराव्या. दुसरी गोष्ट अशी की इथे पाण्याच्या पण समस्या भरपूर आहेत, तर त्या पाण्याच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात. आणि गार्डनच्या समस्या आहेत की जे गार्डनमध्ये खेळणी नाही आहेत, लहान मुलांना खेळण्याच्या खेळणी नाही आहेत, तर त्या खेळण्या पण त्यांनी तिथे आणून वृद्धांसाठी फिरण्यासाठी तिथे त्यांनी जागा करून दिली पाहिजे. एवढ्या माझ्या समस्या आहेत. तर आत्ता जे शिवसेनेचे जे उभे आहेत चार स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.